नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला काल आपण एक 743/2026 हा गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की रायसिंगपुरा नंदुरबार मध्ये राहणारा एक जो युवक आहे तो लहान मुलं म्हणजे अल्पवयीन बालक आणि काही युवकांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची आपल्याला खबर मिळाली होती. त्या एसडीपीओ नंदुरबार आणि पोलीस स्टेशन नंदुरबार शहर प्रभारी अधिकारी यांनी एक पथक स्थापन केलं होतं आणि त्या पथकाने संबंधित युवक ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी पाळत ठेवून त्या युवकाला ताब्यात घेतलेलं आहे. आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या युवकाच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचं नाव चेतन प्रकाश पोळी वय 22 वर्ष रायसिंगपुरा नंदुरबार असं सांगितलेलं आहे. ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्याकडचा मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे लहान मुलांसोबतचे आणि इतर युवकांसोबतचे अनेक अश्लील चित्रण केलेले व्हिडिओ आणि छायाचित्र आपल्याला त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेली आहेत. आणि त्यावरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत रुपेश पगारे यांच्या तक्रारीवरून आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आणि बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाची विविध कलमं आपण लावलेली आहेत. प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की हा आरोपी 2022 पासून अशा प्रकारची कृत्य करत आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करून वारंवार त्या युवकांना आणि लहान बालकांना अशा प्रकारे नैसर्गिक अत्याचाराचं ब्लॅकमेल करून त्यांच्यावर नैसर्गिक अत्याचार करत आहे असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आपण त्याचा मोबाईल जप्त करून तो तपासणीसाठी पाठवत आहोत आणि सदर युवकाला आपण पहाटे ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे. प्रथम दर्शनी साधारणपणे 30-40 लहान मुलं प्लस युवक याला बळी पडलेली असल्याची शक्यता आहे. ही एक शक्यता आहे. तपासामध्येच ऍक्च्युली बाबी निष्पन्न होतील आणि व्हिडिओची संख्या आता तपासामध्ये निष्पन्न झालेली नाही आहे. ती आपण FSL मार्फत चेक करून त्याबाबत पुढे तपासणीला मोबाईल पाठवणार आहोत. नंदुरबार शहरात 2022 पासून लहान बालके व युवकांचं लैंगिक छळ करून त्याचे व्हिडिओ बनवून तब्बल 4 वर्ष त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा अत्यंत संतापजनक चीड आणणारा असा प्रकार सुरू होता. हा प्रकार अनेक बालकांच्या आणि युवकांच्या बरोबर होऊन सुद्धा ते बोलू शकले नाहीत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या गुन्हेगारांवरती कडक कार्यवाही झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे आणि बालकांच्या संदर्भामधले जेवढे कलम आहेत ते सगळे लावत यांच्यावरती कठोर यांना शिक्षा झाली पाहिजे आणि हे जेलमधून सुट्ट्या कामा नयेत. हाच समाजाला धडा असणार आहे आणि या युवकांनाही धडा असणार आहे. बाल आयोगाचे अध्यक्ष हे नंदुरबार जिल्ह्यातले आहेत. माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही ताबडतोब जा, एसपींची मीटिंग करा आणि हे गुन्हे कसे घडलेत आणि 4 वर्ष प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था झोपलेली होती का हा प्रश्न विचारत त्यांना कठोरातल्या कठोर शिक्षा करण्यासाठीचे कलम लावायला बाध्य करा. त्याचबरोबरीनं शहरातल्या जिल्ह्यातल्या महाविद्यालय, शाळा, आश्रमशाळा या सर्व ठिकाणी बालकांना, युवकांना, युवतींना कायद्याचं ज्ञान देत अभय द्या आणि अशा काही घटना घडल्यास ताबडतोब आम्हाला कळवा. अशी जी हेल्पलाईन आहे त्याच्याबद्दलची माहिती दिली गेली पाहिजे. आदरणीय देवाभाऊ, मला माहिती आहे तुम्ही अत्यंत कर्तव्यदक्ष गृहमंत्री आहात. तुम्ही ताबडतोब याची दखल घेत या बाबतीमध्ये कठोरातले कठोर पाऊल उचलाल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रवक्ता म्हणून आपल्याकडे या संदर्भामध्ये अत्यंत तातडीनं पावले उचलून फास्ट ट्रॅक कोर्ट केस चालवून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत आहे. एक 22 वर्षीय युवकाकडे ज्या ते व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये साधारण 53 मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आलेली आहे आणि नंदुरबारच्या सांस्कृतिक शहराच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत लांछनास्पद बाब आहे. कधी काही बीड जिल्हा जो होता तो वाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध होता, परंतु आता नंदुरबारमध्ये सुद्धा अनेक वाईट घटना समोर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला हा नंदुरबार जिल्हा बीडच्या मार्गावर तर जात नाही ना अशी एक भीती व्यक्त होत आहे. खरं तर पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपल्या मुलं वाटप कुठल्या वापरतात ते पण चेक करणं गरजेचं आहे. शिक्षकांनी सुद्धा मुलांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे
मला वाटते प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशन जर कार्यशाळा घेतल्या तर नक्कीच अशा वाईट गोष्टींवर आळा बसू शकेल. परंतु आपण सध्या आता बातम्यांमध्ये बघितलं की ज्या पद्धतीने एका व्यक्तीने एका लहान मुलांसोबत ज्या पद्धतीने कृत्य केलेले, एका 22 वर्षाच्या व्यक्तीने लहान मुलांमध्ये अल्पवयीन मुलं किती केले तरी आणि कितीही केले तरी त्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी काही माहीत नसताना त्यासोबत एक पोक्सो कायद्यांतर्गत त्या गोष्टी येतात आणि ह्या गोष्टी त्याने केल्या ते चुकीचं आहे. तर आमचं काही हेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने मुलींसाठी आपण ह्या कायदा वगैरे करतो, लहान मुलांसाठी पोक्सो कायदा जसा, त्या मुलांमध्ये जसं मुलींसाठी आपण सुरक्षण वगैरे करतो तसं मुलांसाठी पण या गोष्टी व्हायला पाहिजे. कारण की कुठेतरी मुलींमध्ये आपण भेदभाव नाही करत आणि मुलींमध्ये जे पोक्सो कायद्यांतर्गत ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या ह्या चुकीच्या आहे आणि ह्या त्या गोष्टीला आपण विरोध करतो आणि त्यांना कठोर कायद्यांतर्गत शिक्षा व्हावी अशी आम्ही विनंती करतो. नंदुरबार शहरात उघडकीस आलेली अल्पवयीन बालकांवरील लैंगिक अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि घृणास्पद आहे. या घटनेने केवळ पीडित बालके व त्यांची कुटुंबे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील पालकांच्या मनात भीती व असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना समाजाच्या संवेदनशीलतेला व मानवी मूल्यांना धक्का देतात. त्यामुळे पीडित बालकांना तातडीने व संपूर्ण न्याय मिळावा यासाठी देशातील अनुभवी व तज्ज्ञ वकिलाची नियुक्ती करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात तातडीने चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. नंदुरबार शहरात जी घटना घडली की 15-16 वर्षाच्या एका युवकाला अशा निंदनीय घटनेमध्ये एक शिक्षा म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आपल्या ह्या नंदुरबार शहराच्याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांना अटक करून ठेवण्यात आलेलं आहे. ही एक निंदनीय घटना आहे. वास्तविकतेचं खरं पाहता नागरिकांनी किंवा शासनाने देखील दखल घेऊन हे कृत्य खरं आहे आणि ह्या करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अशा कामासाठी काम करत असताना ही घटना झाली, ही माझ्या मते एक अशोभनीय आणि गैर आहे. मी प्रशासनाला, प्रामुख्याने पोलीस प्रशासनाला, गृह खात्याला विनंती करेल की ह्या अशा घटना पुन्हा घडू नयेत. म्हणून ह्या घटना घडून आणणाऱ्या कळत नकळत अशा घटना ज्या घडता आहेत त्यांच्यावर वचक बसण्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे जे जुने मोठे कार्यकर्ते म्हणून ॲडव्होकेट साहेब आहेत, जे खासदार आहेत, त्यांचं मी या ठिकाणी त्यांना एक विनंती करतो की त्यांच्यासारख्या वरिष्ठ आणि अभ्यासू माणसाचं या ठिकाणी नियुक्ती करून शासनातर्फे या अशा घटनांमध्ये जे दोषी आहेत त्यांना खूप मोठी शिक्षा करावी, जेणेकरून हे पुढचं स्टेप कोणी उचलू शकणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.